नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघडे मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की इकडे जय आणि गौतम हे दोघेजण आता तेजस्विनीची पूजा करतात, तेजस्विनीचे आशीर्वाद घेतात आणि त्यानंतर तेजस्विनीला गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतात। त्यानंतर जय आणि गौतम हे दोघेजणही ऑफिससाठी निघून जातात। तर दुसरीकडे शर्वरीसुद्धा ऑफिसमध्ये पोहोचलेले आहे आणि गौतम हा इकडे गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत तो आता शर्वरीचे आशीर्वाद घेतो आणि तू होतीस म्हणून एवढं सर्व करू शकलो, मला काहीच माहीत नव्हतं, ते सगळं ज्ञान तू दिलेलं आहेस म्हणून खरंच शर्व तुझे मानावे तेवढे आभार कमीच आहेत आणि मला आशीर्वाद दे। त्यानंतर इकडे शर्वरी बोलू लागते की हे तर माझं कामच होतं आणि त्यानंतर शर्वरी आता गौतमसोबत बोलत असताना अचानकपणे आता असावरीचा फोन त्याच्या मोबाईलवरती येतो आणि त्यानंतर इकडे असावरी सोबत बोलत असताना आकाश आणि शर्वरीसुद्धा खुश असतात। शर्वरी इकडे बोलू लागते की ताईस एकटं जिजूंशीच काय बोलतेस, आमच्याशी सुद्धा बोल ना। आणि त्यानंतर असावरी लाजते व फोन कट करून टाकते आणि त्यानंतर इकडे शर्वरी ही आता गौतमच्या हातामध्ये असावरीने दिलेले स्वीट देते आणि त्यानंतर बोलू लागते की गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि ताईने तुमच्यासाठी हे पाठवलेलं आहे। आणि त्यानंतर आता इकडे जयसुद्धा ऑफिसमध्ये आलेला आहे। शर्वरी आता डोअर नॉक करते आणि त्यानंतर ऑफिसमध्ये जाते व जयसोबत बोलत असताना ती बोलू लागते की खरंच मी दुसऱ्या कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये गेले असते तर मला एवढं ज्ञान मिळालं नसतं। माझी इंटर्नशिप खूप चांगल्या प्रकारे पार पडलेली आहे आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीत मला सांभाळून घेतलं त्याबद्दल सर खूप सारं थँक्यू। आणि ही एक खास भेटवस्तू मी तुमच्यासाठी आणलेली आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंना काहीतरी दक्षिणा द्यायची असते म्हणूनच मी तुम्हाला ही एक खास भेटवस्तू माझ्याकडून तुम्हाला देते। तुमच्यावर स्वामींचे आशीर्वाद असेच राहूत म्हणून हे देत आहे। आणि त्यानंतर दुसरीकडे आता सुभाषा घरी आलेला आहे आणि सुभाषला त्यांच्या घराबाहेरच एक अज्ञात मुलगी रडत बसलेली दिसते। तिला ऐकताही येत नाही आहे व बोलताही येत नाही आहे, त्यामुळे ती एकटीच रडत असते। आणि त्यानंतर सुभाष तिला विचारू लागतो की बाळा तू कोण आहेस, कोठून आली आहेस, तुझं नाव काय, हे सर्वच प्रश्न विचारत असताना सुभाषच्या एक लक्षात येतं की हिला ऐकू येत नाही आहे, त्यामुळे सुभाष हा तिला खुणवून विचारत असतो। मात्र ती मुलगी एवढी घाबरलेली असते की ती एकसारखी फक्त रडतच आहे। सुभाष तिला सांगतो की माझ्या घरामध्ये 4 मुली आहेत आणि चल आमच्या घरी चल, तुझे बाबा तुझी आई कोण आहे याची आपण माहिती काढू, तू आधी आमच्या घरी चल, तू आमच्या घरी येणार का। त्यानंतर ती मुलगी सुभाषचा हात पकडते आणि सुभाषच्या घरी जाते। त्या मुलीला पाहून आता घरातील सर्वच जण आश्चर्यचकित होतात आणि ही कोण आहे। आणि त्यानंतर पम्मासुद्धा विचारू लागते की कोण आहे ही मुलगी आणि रडत का आहे आणि इकडे काय करत होती। इकडे सुभाष बोलू लागतो की असावरी तुम्ही एका मुलीला बाहेर पाहिलं होतं का, ती रडत बसली होती, तुमचं अजिबात लक्ष नाही आहे का बाहेर। त्यानंतर इकडे तिला भूक लागली आहे का या विचाराने आशू पटकन पोळी भाजी तिला चारू लागते, मात्र ती आता इकडे खाण्यास नकार देते आणि त्यानंतर ती एकसारखी रडतच आहे। सर्वजण तिला विचारण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र तिने आत्तापर्यंत कोणालाही उत्तर दिलेलं नाही आहे। तेवढ्यातच आता शर्वरीही घरी येते आणि शर्वरीही आल्यानंतर बोलू लागते की अरे वा, कोण आहे ही मुलगी आणि आपल्या घरी काय करते। त्यानंतर आता सगळा घडलेला प्रकार शर्वरीला सांगण्यात येतो व शर्वरी आता स्वतः त्या मुलीशी बोलत असताना तिला आता शांतपणे सगळे प्रश्न विचारू लागते की बाळा तू कोण आहेस, तुझं नाव काय। आणि शर्वरीला जसं समजतं की तिला बोलता ऐकता येत नाही आहे, त्यामुळे आता शर्वरी ही तिला स्वतःचा मोबाईल दाखवत आता विचारू लागते की बाळा तुला तुझ्या मम्मीचा नंबर पाठ आहे का, तू फोन लावून बघ। आणि त्यानंतर ती आता नंबर देते व इकडे तिच्या मम्मीला फोन लावला जातो आणि त्या मुलीचा खरा पत्ता समजतो आणि तिचं नाव इरा आहे हे सुद्धा समजतं। तिची मम्मी आता तिला न्यायला येणारच असते, त्यावेळी इकडे आता पम्मा खूप आनंदी होते आणि पम्मा इकडे आता स्वामींना प्रसाद ठेवण्यासाठी त्या मुलीला घेऊन बाहेर जाते व तिला बोलू लागते की चल आपण स्वामींना प्रसाद दाखवू। आणि त्यानंतर आता तो प्रसाद पम्माही तिला चालत असताना सर्वजण बाहेर आलेले आहेत आणि पम्माही खूप आनंदाने तिला प्रसाद भरवत आहे। त्यावेळी आता पम्माला इकडे लक्षात येतं आणि पम्माला स्वामींचं दर्शन होतं। प्रमिलाही खूप आनंदी झालेली असते, त्यामुळे तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू एकसारखे येत असतात आणि हे सर्व पाहून आता सगळेच जण पम्माकडे
पम्माकडे आश्चर्याने पाहत आहेत आणि काय झालं हे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर इकडे पम्मा बोलू लागते की शरू आणि बाईचे पप्पा तुम्ही बोलला होतात ते खरं झालं. माझ्या स्वामींनी मला दर्शन दिलं आहे. मला गुरुपौर्णिमेची गुरुदक्षिणासुद्धा मिळालेली आहे. माझे स्वामी या मुलीच्या रूपात घरी आलेले आहेत आणि स्वामींना आत्ता मी नैवेद्यसुद्धा भरवलं आहे. खरंच मी धन्य झाले. माझ्या आयुष्याचं सार्थक पावलं आणि मला माझ्या स्वामींचं दर्शन लाभलं. पम्माला इकडे आनंदी पाहून आता सर्वच जण आनंदी असतात. त्यावेळीच आता त्या मुलीची आई तिकडे येते आणि इरा असा आवाज देतात. ती मुलगी आता पळत जाऊन तिच्या आईला मिठी मारते. इकडे सर्वजण आता आनंदी झालेले आहेत. तिला तिची आई भेटलेली आहे आणि पम्माला स्वामींचं दर्शन झालेलं आहे. त्यामुळे सुद्धा सर्वजण आनंदी आहेत. इरा तू ठीक आहेस ना? चल बाळा, तू माझा हात का सोडलास? मी तुला किती शोधत होते, मी किती घाबरले होते. हे सर्वच आता ती मिठीत घेऊन बोलू लागते. त्यावेळी आता इकडे शर्वरी कोण आहे, मला तिचे आभार मानायचे आहेत आणि खरंच मी खूप घाबरले होते. मी हिला डॉक्टरांकडेच घेऊन चालले होते, मात्र वाटेतच हिने माझा हात सोडल्यामुळे आमच्या दोघींची ताटातूट झाली. खरंच तुमचे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत. पम्मा तिला चहा पिण्यासाठी बोलवत असते, मात्र इकडे आता ती नकार देते आणि हिला हॉस्पिटलमध्ये नेणं खूप गरजेचं आहे असं बोलून तिकडून निघून जाते. तर दुसरीकडे आता ती मुलगी जाताना पम्माच्या हातामध्ये चाफ्याचं फूल देऊन गेलेले आहे. पम्मा सार्थक झालेली आहे आणि आता खूपच आनंदी झालेली आहे. तर आता येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण असे पाहतोय की इकडे प्रमिला ही खूप आनंदी झालेली आहे आणि दुसरीकडे आता भानू आजी ही आता जयला प्रश्न विचारत आहे की जय, मला तुला खूप दिवसापासून एक गोष्ट विचारायची आहे आणि मी ती विचारू का? इकडे बिंदूसुद्धा उत्सुक झालेली आहे की नक्की भानू आजीला विचारायचं तरी काय आहे. भानू आजी आता जयला बोलत आहे की जय, तुला अशी कोणती मुलगी आवडते का? तुला कोण आवडत असेल तर मला सांग. त्यानंतर जय बोलू लागतो की आजी नाही, तुला काय असं वाटलं मी कोणाच्या प्रेमात पडलोय का? आता हा शब्द बोलताच भानू आजी त्याला शब्दात पकडते व बोलू लागते की अरे मी तुला प्रेमाबद्दल बोललेच नव्हते, तू तुझ्या तोंडानेच मला सांगितलं आहेस. बरं तसं काय असेल तर मला सांग. तुला माहिती आहे ना तुझी आजी कशी आहे. सगळ्यांनी जरी विरोध केला तरी तुझी आजी ही तुझ्या बाजूने खंबीर उभी असणार आहे. तुला त्या परब कुटुंबातली कोणती मुलगी आवडत नाही ना? का तुला शर्वरीच आवडतीये? मला दिसतंय तुझ्या डोळ्यामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसत आहेत जय. हे फक्त तुलाच जाणवत नाही आहे. आणि हे सर्व बोलणं आता पाठीमागून तेजस्विनीने ऐकलेलं आहे आणि तेजस्विनी प्रचंड चिडलेली आहे. आधीच तिच्या डोक्यामध्ये परब कुटुंब खूप जात होतं आणि त्यामध्ये आता शर्वरीबद्दल जयच्या मनामध्ये भावना आहेत हे समजल्यावरती सुद्धा आता इकडे तेजस्विनी खूप चिडलेली आहे. तर येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की ऑफिसमध्ये एक इव्हेंट आहे आणि त्यामधले गेम खेळत असताना जयने इकडे डोळ्यांवरती पट्टी बांधलेली आहे आणि त्यानंतर जयने स्वतःला सोडून दिलेला आहे आणि जयचा तोल सुटल्यामुळे आता इकडे जय हा खाली कोसळणार. तेवढ्यातच आता जयला शर्वरीने पकडलेला आहे आणि शर्वरीने जयला मिठीत घेतलेलं आहे. असं काही आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला भेटतंय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, म्हणजे असंच नवनवीन मालिकांचे एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.